नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. श्री स्वामी समर्थ. तर मी रीमा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे रविवार आणि त्यामुळे मी आली आहे उशिरा कामावर. नाहीतर सोमवार ते शुक्रवार मी सकाळी 6:15ला कामावर येते, पण शनिवार रविवार मी जिथे काम करते त्या मॅडमना सुट्टी असते, त्यामुळे मग मी उशिरा कामावर येते. तर ह्या बिल्डिंगमध्ये येते मी घरकाम करायला. घरकाम म्हणजे मी जेवणाचं काम करते, मी स्वयंपाकाचं काम करते आणि माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की मी माझ्या कामावर कुठल्या कुठल्या रेसिपी बनवते. ID कार्ड वॉचमॅन काकांकडे जमा केलं आणि लिफ्टचं बटन दाबलं तर लिफ्टमध्ये ह्या मावशी लिफ्ट क्लीन करत होत्या. तर बघा, आपण आयुष्य जगतो तर आपल्या आयुष्यामध्ये स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाला कष्ट करावे लागतात आणि कष्टाशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाला वाटतं आपलं काम खूप कठीण आहे, आपलं आयुष्य खूप कठीण आहे, आपल्याला खूप त्रास आहे, आपल्याला खूप टेन्शन आहे, आपलं काम खूप कठीण आहे. पण हे सगळं आपल्याला वाटत असतं, पण जर आपण जरा दुसऱ्याच्या जागेवर उभं राहून विचार केला किंवा दुसऱ्याचं आयुष्य बघितलं ना, मग आपल्याला कळतं की आपलं काम ह्यांच्यापेक्षा सोपं आहे, आपलं आयुष्य त्यांच्यापेक्षा बरं आहे. तर असं आहे ते. आपण जन्माला आलो आहे म्हटलं तर मिडल क्लास लोकं आहोत, कष्ट करण्यातच आपलं आयुष्य निघून जातं. तर पहिल्या कामावर मी एंट्री केली आणि इकडे मस्तपैकी असे मी टाकोस बनवलेले. तर ह्या टाकोसची रेसिपी ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. फक्त फरक एवढा आहे की गेल्या वेळेला जे टाकोस बनवलेले त्याच्यामध्ये मी बीटरूट टाकलेलं नव्हतं. तर हे मल्टीग्रेन आट्याचीच चपाती आहे. पीठ मळताना बीट किसून टाकलं आणि असे हे टाकोस बनवलेले आहेत. खूपच हेल्दी, टेस्टी आणि झटपट होणारे टाकोस आज इथे नाश्त्यासाठी बनवलेले. एकंदरीत मी 4 टाकोस बनवले होते आणि टाकोस बनवून मी आता दुसऱ्या कामावर जाणार आहे. कारण इकडे दुपारचं लंच बनवायला मी परत येणार आहे. कारण रविवार असल्यामुळे सगळ्यांना सुट्ट्या तर असतात, उशिरा आलं तर चालतं, पण सगळ्यांना नाश्ता मात्र वेळेवर लागतो ना. मग आता ह्या मॅडमचा नाश्ता तर मी बनवला, पण जर मी इकडे लंच बनवत बसली, कारण लंच पण आज संडे म्हटलं तर काहीतरी स्पेशलच असणार. मग इथे जर मी लंच बनवत बसली तर मग मला इथे उशीर होणार आणि मग त्या घरच्या मॅडमचा नाश्त्याला वेळ लागणार. म्हणून मग मी काय केलं, आधी ह्या घरचा नाश्ता बनवला आणि परत आता मी दुसऱ्या कामावर जाणार. तिकडे मी लंच आणि नाश्ता दोन्ही बनवणार आणि मग त्यानंतर इकडे येणार आणि मग इकडच्या मॅडमचा मी लंच बनवणार. तर अशी संडेला उशिरा येतो, हे एक थोडंसं सोपं पडतं, पण मग अशी धावपळ होते, कामं थोडीशी वाटली जातात. पण ठीक आहे ना, कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडता है मेरे यार. और आणखीन एक डायलॉग बोलू का? ऐसे छोटे छोटे देशों में बड़ी बड़ी बातें होती रहती है किंवा ऐसे बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. तर बस झाली डायलॉगबाजी. बघा आता पुढचं. तर लिफ्टमधनं आली बाहेर आणि दुसऱ्या कामावर पोचली. आता दाखवते दुसऱ्या कामावर काय बनवते. इथे पण आल्या आल्या ह्या लोकांच्या नाश्त्याचा टाईम झालेला म्हणून गेल्या गेल्या पहिले चटणी आणि इडली बनवली. गेल्या गेल्या पहिले इडलीचा कुकर लावला आणि चटणी बनवून घेतली. सांबार बनवायचा होता, पण मला यायला उशीर झाला ना. अगोदर तिकडे गेली, ब्रेकफास्ट बनवून आली, मग परत इकडे आली. मग त्यामुळे उशीर झाल्यामुळे मॅडम म्हटल्या इडली आणि चटणीच बनव. तर इडली आणि चटणी बनवली नाश्त्यासाठी. तर बघू शकता तुम्ही किती मस्त पांढऱ्या शुभ्र आणि अशा स्पंजी इडल्या झालेल्या आहेत. त्यानंतर आपली नारळाची ओल्या खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. मोहरी आणि उडदाच्या डाळीची फोडणी देऊन मस्तपैकी अशा इडली आणि चटणी बनवल्यानंतर तुम्हाला दाखवते मी लंचसाठी काय बनवलं आहे. तर मॅडम आणि बाकीचे सगळे नाश्ता करतायत, तोपर्यंत मी लंच बनवून घेतला. तर मस्त अशी ह्याला काय म्हणतात बरं, हरभऱ्याची भाजी असते ना, हिरव्या हरभऱ्याची भाजी म्हणजे हरभऱ्याच्या पाल्याची भाजी. तर ती बनवलेली आहे बेसन, शेंगदाणे आणि चण्याची डाळ टाकून. तर आपण पालकची बनवतो ना तशीच अशी मस्तपैकी हिरवा हरभऱ्याची भाजी बनवलेली हरभऱ्याच्या पाल्याची. त्यानंतर कुकरमध्ये मी भाताचा कुकर लावलेला आहे. त्यानंतर काल ज्या भाकरी केलेल्या त्याच्यातल्या 2 भाकरी उरल्या होत्या, त्याच्यातलीच ही फोडणीची भाकरीची सगळी तयारी करून ठेवली आहे. कांदा टाकून ठेवला आहे, फोडणी टाकून ठेवली आहे, फक्त दही ऑर्डर केलं आहे. दही आल्यावर मॅडम दही टाकून घेतील. तर अशा प्रकारे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे.
आता मग मी इकडचं माझं काम संपवून परत जाणार आहे त्या कामावर जिथे मी ब्रेकफास्ट बनवून आली आहे. तर तुम्ही बघू शकता सगळ्या कढया वगैरे रिकामी केलेत, सगळे भांडे घासलेत, किचन गॅस क्लीन केलेला आहे. गॅसचं मेन नॉब बंद करून आता मी चालली आहे परत त्याच कामावर जिथे मी ब्रेकफास्ट बनवून आलेली. तर चला मग तिकडे जाऊया आणि मग तुम्हाला दाखवते की मी तिकडे आज लंचमध्ये काय स्पेशल बनवते. तर संडे आहे त्यामुळे काहीतरी वेगळं, काहीतरी स्पेशल बनवायचंच असेल तर ते आता तिकडे गेल्यावर कळणार. तर बघू शकता तुम्ही मी लिफ्टचं बटन दाबलं आणि लिफ्टची वाट बघत होती, कारण मला जायचं होतं परत त्याच कामावर. आणि शनिवार रविवार जरी मी उशिरा कामावर येत असली ना तरी घरी जायला उशीर होतो, म्हणून शक्यतो मी नाश्ता आणि थोडंफार जेवणाची तयारी घरची करून येते, जेणेकरून घरी गेल्याच्या नंतर लवकरात लवकर सगळं शॉर्टकटमध्ये निपटवेल. पण माहिती आहे ना आपण बायकांचं कसं असतं, सुट्टीच्या दिवशी आपल्याला पण वाटतं काहीतरी वेगळं बनवावं, नवीन बनवावं, त्यात अधूनमधून लाडूची ऑर्डर असते तर त्यासाठी पण वेळ काढावा लागतो. तर इकडे कामावर पोचली आणि मस्तपैकी बनवलेला आहे मलाई दम आलू. तर मलाई दम आलूची पण फुल रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, त्याची पण फुल रेसिपी मी लवकरच चॅनलवर टाकेल. व्हिडिओ मी बनवलेला आहे पण एडिटिंग करायला वेळ मिळत नाही, लाडूची ऑर्डर असते, घरातलं काम असतं, परत कामावर यायचं आणि थोडाफार आराम पण पाहिजेच ना, कारण नुसतं पळत पळत राहते मी, तर जरा आराम पण पाहिजे. त्यामुळे आता लाडू पण जवळपासची ऑर्डर असल्यामुळे डिलेवरी वगैरे द्यायला मीच जाते, त्यामुळे जरा बरं पडतं. थोडीशी धावपळ होते पण ठीक आहे, आता नवीन काहीतरी सुरुवात केली आहे तर करायला तर पाहिजे ना. तर अशा प्रकारे इकडे मस्तपैकी टेस्टी असे मलाई दम आलू केलेले आणि तुम्हाला सांगते ना खूपच टेस्टी, इझी आणि झटपट रेसिपी आहे. इकडच्या सरांना आणि मॅडमना तर एवढी आवडली की ते खूपच माझं कौतुक करत होते, रीमा मलाई दम आलूची टेस्ट आत्तापर्यंत आम्ही अशी कधीच चाखली नाही, एवढी भारी टेस्टी तू बनवलेली आहे. तर अशा प्रकारे मस्तपैकी इकडचा सगळा स्वयंपाक केला. म्हणजे मलाई दम आलू बरोबर ही बीटरूट आणि राजगिऱ्याची चपाती केलेली आहे, तुम्ही बघू शकता. ह्या घरात जवळपास अशाच काही काही मल्टीग्रेन, राजगिरा, ज्वारी, बाजरी, नाचणी म्हणजे गहू कमी खातात आणि त्याच्यामध्ये पण कधी बीटरूट टाकते मी, कधी दुधी भोपळा म्हणजे लौकी टाकते किसून, कधी गाजर टाकते. तर अशा थोडंसं हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना पण आवडतं ते. मी असं काय काय नवीन ट्राय केलेलं. तर इकडचा लंच सगळा तयार आहे. ब्रेकफास्ट मी सकाळी देऊनच गेलेली. किचन गॅस सगळा क्लीन केलेला आहे, तुम्ही बघू शकता. सगळं चकाचक्य करून मी आता जाणार आहे घरी. तर इकडचं काम संपलं आहे, जवळपास 11:45 झालेत. मला इथेच निघत म्हणजे घरी पोचायला मला 12:15 होतील. तर अशा प्रकारे सगळं काय आवरून मी इकडून निघालेली आहे. तर चला मग आता घरी जायचं, घरची ड्युटी सुरू आहे. तर आज मला करायचे आहेत डाएटचे लाडू, म्हणजे जे जिमला जातात ना, जिमच्या लोकांचे लाडू. तर त्याची पण रेसिपी जमलं तर मी तुमच्याबरोबर शेअर करेल, म्हणजे करेलच शेअर, प्रयत्न करेल व्हिडिओ शूट करायचा. आणि ते देखील मला लाडू दाखवायचे तुम्हाला, जिमच्या लोकांचे लाडू मी कसे बनवते. तर ती देखील रेसिपी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेल. तर अशा प्रकारे माझी कामं संपवून मी आता चालली आहे घरी. ID कार्ड घेतली, बाहेर आली, मस्त कडक दणदणीत ऊन पडलं होतं आणि आता मी चालली आहे घरी. तर असा होता हा आजचा दिवस, असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे हां. तुमच्या बहिणीला सपोर्ट नक्की करा. आत्ता कुठे माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, आत्ता कुठे माझा पेमेंट यायला सुरू झाला आहे. तर तुमचा पाठिंबा असाच पाहिजे. स्वामी पाठीशी आहेतच, तुमच्या पण सपोर्टची मला तेवढीच गरज आहे. तर चावी काढली आणि धन्नोच्या मागे मागे गेली आणि धन्नोला चावी लावते आणि मी जाते घरी. तर चला मग मी आता जाते घरी. तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करूनच जावा, सबस्क्राईब करून जावा. उद्या भेटूया. बाय. श्री स्वामी समर्थ.